नमस्कार सगळ्यांना. आज 27 डिसेंबर. तर आत्ताची एक मोठी न्यूज समोर आलेली आहे. लाडक्या बहिणीबाबत आदित्य तटकरे मॅडम यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. ती घोषणा काय असणार आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. काय नवीन निर्णय आले आहेत का किंवा काय मोठी अपडेट आली आहे का ते मी सांगणार आहे. तसेच आता महिलांना 9,000 रुपये मिळणार आहेत. आता ते 9,000 रुपये कसे मिळणार आहेत आणि ते नेमकं कोणत्या महिलांना मिळणार आहे, ठीक आहे. तुम्ही त्या महिलेच्या यादीत आहात का ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या कोणत्या महिलांना 9,000 रुपये मिळणार आहेत ते मी नक्की सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, जेणेकरून सगळ्या महिलांपर्यंत ही न्यूज आहे, अपडेट आहे, ही पोचेल. तसंच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट ज्या आहेत तुमच्यापर्यंत पोचत राहतील आणि तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकाल, ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की लाडक्या बहीण योजनेमध्ये आपल्याला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, ठीक आहे. आता 1,500 रुपये ठीक आहे, पण आता 9,000 रुपये काय आहेत? कोणत्या महिलांना 9,000 रुपये मिळणार आहेत? ते सगळं मी तुम्हाला सांगणार डिटेलमध्ये. नक्की काय आहे आणि फक्त निवडक महिलांना मिळणार आहेत. त्या महिला कोणत्या असणार आहेत? तुम्ही त्या महिलेच्या यादीत येता का? किंवा त्याच्यात तुम्ही पात्रतेमध्ये बसता का? हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, कुठे स्किप करू नका. कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे स्वतः ही एक मोठी न्यूज आहे, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आता आपल्याला किती रुपये मिळणार आहेत, किती रुपये नाही, ठीक आहे. चला तर बघा सविस्तर माहिती काय आहे. या महिलांच्या अकाउंटला जमा होणार 9,000 रुपये. आदिती तटकरे यांनी दिली माहिती, ठीक आहे. तर कुठल्या महिला आहेत त्या बाबा? कुठल्या महिलांच्या अकाउंटला 9,000 रुपये येणार? त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे का वेगळं, की काय आहे, कसं? सगळं आपण जाणून घेऊया. चला बघूया सविस्तर माहिती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये दिले जातात. आता काही महिलांना 9,000 रुपये मिळणार आहेत. आपल्याला माहिती आहे जुलै महिन्यात जी आहे ती लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा म्हणजे दर महिन्याला प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक पात्र महिला असेल तिला 1,500 रुपये दिले जातात, ठीक आहे. पण आता काही महिलांना 9,000 रुपये मिळणार आहेत. ते कसे मिळणार आहेत बघूयात सविस्तर. पुढे मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, मी सांगणारच आहे. तुम्हाला काय ह्याच्यात करायचं आहे का किंवा तुमची पात्रता बसते का ते पण आपण जाणून घेऊ, ठीक आहे. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये दिले जातात. या योजनेत विधानसभा निवडणुकांमुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते. मात्र आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये मोठी अपडेट समोर आली बघा. आता सगळ्यांना माहिती आहे मंगळवार दुपारपासनं पैसे यायला चालू झाले, ठीक आहे. तुमचे जे राहिलेले हप्ते असतील किंवा काय असतील ते सगळे यायला तुम्हाला चालू झालेले आहेत. पण अजूनही काही जणांना पैसे आले नसतील तर येतील, कारण टप्प्याटप्प्याने पैसे जात आहेत महिलांच्या खात्यात. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पैसे आलेत का नाही, आणि आले असतील तर किती आले आणि कुठल्या जिल्ह्यातनं आला बोलताय तुम्ही ते सांगा. नसतील आले ते पण सांगा, ठीक आहे. आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं बोलता ते पण सांगा, म्हणजे आपल्याला कळेल की नक्की कुठल्या जिल्ह्यात प्रमाण जास्त आहे किंवा कुठल्या जिल्ह्यात पैसे यायला चालू झालेत, ते आपल्याला कळेल, ठीक आहे. आता बघा डिसेंबर महिन्याचे पैसे पण यायला चालू झालेले आहेत. सध्या 1,500 रुपये मिळत आहेत. आणि ज्यांचे बघा महत्त्वाचं काय गोष्टी सांगितले, ज्या महिलांचे आधार कार्ड, बँक अकाउंट लिंक आहे, ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट एकमेकांना लिंक असतील त्यांनाच पैसे पडत आहेत. जर तुमचं लिंक नसेल तर तुम्हाला जाऊन करावं लागणार आहे ते ॲक्टिवेट, किंवा तुम्हाला लिंक करावं लागणार आहे. कारण जर तुम्ही पैशाची वाट बघत असाल आणि अजूनही पैसे नसतील आले तर मात्र तुमचं काहीतरी गडबड आहे किंवा आधार लिंक झालं नाही, किंवा तुम्ही आधी केलं पण असेल पण कधी-कधी इनॅक्टिव्ह होऊन जातं ते आपोआप, ठीक आहे. तर तुम्ही आधी स्टेटस कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आधार लिंक स्टेटस कसं चेक करायचं किंवा आधार लिंक कसं करायचं बँकेला, त्याचा व्हिडिओ आहे. आपण घर बसल्या पण चेक करू शकतो आधार लिंक कुठल्या बँकेला आहे ते पण त्याचा व्हिडिओ आहे, तो बघा आधी जाऊन. नसेल तर आजच्या जाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे पडतील, ठीक आहे. पुढे नवीन अपडेट बघूयात आपण. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सीडिंग असणं खूप गरजेचं असतं. जर तुमचे आधार कार्ड सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या महिलांना जुलै-ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता आणि ज्यांचं आधार कार्ड सीडिंग नसेल आणि आता त्यांनी लिंक केलं असेल तर त्यांना पैसे मिळणार आहेत, अशी माहिती तटकरेने दिली. बघा बऱ्याच महिलांनी काय जुलै-ऑगस्टमध्ये फॉर्म भरले पण त्यांचं आधार कार्ड सीडिंग नव्हतं किंवा लिंक नव्हतं. तर अशा महिलांना काय होणार आहे, पैसे मिळणार आहेत सध्या. त्यांनी आत्ता जरी लिंक केलं तरी तुम्हाला मागच्या सगळ्या महिन्याचे पैसे मिळतील असं आदित्य तटकरे म्हणाला. पण ते नेमके किती पैसे मिळतील, कसे मिळतील ते आपण पाहणार आहोत. पण लाडक्या बहीण योजनेसाठी आधार सीडिंग असणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं असेल, तुम्ही केलं असेल, तुम्हाला माहिती असेल तरी पण एकदा चेक करा व्यवस्थित जाऊन. तुम्हाला घरी बसल्या कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओ आहे. ते नसेल समजत तरी तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन तुमचं स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला ते सांगतील. कधी-कधी इनॅक्टिव्हेट होतं किंवा इनॅक्टिव्ह दिसतं स्टेटस. जर तुम्हाला इनॅक्टिव्ह दिसत असेल तुम्हाला ते ॲक्टिव्ह करायचं, म्हणजे परत एकदा लिंक करायचं. आता आधार कार्ड लिंक होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी बँकेत जाऊन आधार लिंक करता त्याच्यानंतर 2 ते 3 दिवस तुम्हाला अपडेट व्हायला लागतात. त्याच्यामुळे तुम्ही आजच्या आज जाऊन करा, जेणेकरून तुम्हाला सोमवार मंगळवारपर्यंत ते आधार सीडिंग होऊन जाईल आणि तुम्हाला पैसे जे आहेत ते लवकरात लवकर मिळून जातील. कारण आत्ता जर हा टप्पा जर चुकला तुमचा पैशांचा,
ठीक आहे. म्हणजे तिकडून ट्रान्झॅक्शन झालं, पण तुमच्या सीडिंगमुळे जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्हाला परत एकदा जानेवारीच्या हप्त्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे. ठीक आहे. जेव्हा जानेवारीचा हप्ता येईल तेव्हाच तुमचे मागचे पैसे पण येऊन जातील. जर तुम्हाला आत्ताच्या आत्ता पैसे हवे असतील तर तुम्हाला आधार सीडिंग चेक करणं खूप गरजेचं आहे. हे खूप वेळा मी सांगते, पण तुम्हाला माहिती आहे तुमचं सपोज तुम्ही केलं पण असेल तरी पण तुम्ही एकदा चेक करा. आदित्य तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की जून-जुलैमध्ये अर्ज भरलेल्या ज्या महिलांचे आधार कार्ड सीडिंग नव्हते त्यांना पैसे मिळणार का? त्यावर त्या म्हणाल्या की आम्ही सुरुवातीला जेव्हा योजना जाहीर केली होती तेव्हा निकषांमध्ये नमूद केलं होतं की जुलै आणि ऑगस्ट या महिलांनी अर्ज दाखल केला आहे आणि त्या महिलांचे अर्ज मान्य झाले आहेत. त्यांना त्या महिन्यापासून पैसे दिले जाणार आहेत. ठीक आहे. नंतर ज्या महिलांना रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळणार आहे. तर जुलै-ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आहेत परंतु आधार सीडिंगमुळे त्यांना पैसे मिळाले नाही तर त्यांना देखील आता त्या महिन्यापासून पैसे मिळणार असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. बऱ्याच महिलांनी जुलै-ऑगस्टमध्ये फॉर्म भरले, त्यांचे ते अप्रूव्हड झाले. ठीक आहे. अप्रूव्ड होणं म्हणजे पैसे येतील असं नाही. अप्रूव्ड झालं आहे तुमचं, ठीक आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण तुमचं आधार सीडिंगच नसेल तर तुम्हाला पैसे तरी पण मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही सगळं आहे, तुमचं फॉर्म अप्रूव्ड आहे, पण इकडे तुमचं आधार सीडिंग नसेल तुम्हाला तरी पण पैसे येत नाहीत. आधार सीडिंग हा महत्त्वाचा पॉईंट आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. ठीक आहे. मग तुम्ही तुमचं किती पण अप्रूव्ह होऊ दे, काय होऊ दे, किती पण कागदपत्र बरोबर असू दे, तरी तुमचा फायदा नाही. आधार सीडिंग ही मेन गोष्ट आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. ठीक आहे. आता ज्यांची जुलै-ऑगस्टमध्ये फॉर्म भरले त्यांचे अप्रूव्ह झालेत, पण त्यांचं आधार सीडिंग नव्हतं, अशा महिलांना पैसे अजूनही आले नाहीत. त्या महिलांसाठी आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार सीडिंग तुम्ही केलं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे पडून जातील. ठीक आहे. आता किती पैसे मिळणार ते बघूयात. ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन केले त्यांना 7,500 मिळाले आहेत. परंतु ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आता रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत. याचाच अर्थ की ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना किती 9,000 मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही जुलै-ऑगस्टमध्ये रजिस्ट्रेशन केलं किंवा जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल आणि आत्तापर्यंत एक पण रुपया आला नसेल, ठीक आहे, किंवा तुमचं आधार सीडिंगच नसेल त्याच्यामुळे तुम्हाला एक पण रुपया आला नसेल आणि तुम्ही आत्ता सीडिंग केलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट 9,000 म्हणजे जुलै ते डिसेंबर असे डायरेक्ट 9,000 तुमच्या खात्यात पडतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचा एकही रुपया तुम्हाला आला नसेल तरी टेन्शन घेऊ नका. तुम्हाला एक साथ 9,000 डायरेक्ट खात्यात पडतील. तुम्ही जुलै-ऑगस्टमध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल तरच. ठीक आहे. कारण त्यांचा असा नियम आहे की तुम्ही जेव्हा फॉर्म भरता, ज्या महिन्यात फॉर्म भरता त्याच महिन्यापासून पुढे पैसे येतील. तुम्ही ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला असेल तर जुलै-ऑगस्टचे पैसे मिळतील. सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल, ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल, सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील. ठीक आहे. हे क्लिअर झालं तुम्हाला. 9,000 कसे मिळणार, कोणाला मिळणार? ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही आणि ज्या महिलांनी ऑगस्टच्या आधी फॉर्म भरलेत त्यांनाच फक्त एक साथ 9,000 मिळणार आहेत. ठीक आहे. हे झालं आपल्या हप्त्यात. आता बघा, ₹21 कधीपासून मिळणार? सगळ्यांना माहिती आहे महायुती सरकारने ₹21चं आश्वासन दिलं होतं की आम्ही आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे किंवा निवडणुकीमध्ये आम्ही जिंकलो किंवा आम्ही सत्तेत आलो तर आम्हाला लाडकी बहिणीचा हप्ता आम्ही 1,500 वरून ₹21 करणार आहोत. तर ह्याचा पण प्रश्न आदित्य तटकरे मॅडम विचारला गेला की ₹21 कधीपासून मिळतात? काय म्हणाले बघत, लाडकी बहीण योजनेत ₹21 देण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. हे पैसे मार्च महिन्यानंतर महिलांना देण्यात येणार. बघा, तुम्हाला मार्चपर्यंत वाट बघायची आहे कारण मार्च महिन्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळतील. तोपर्यंत तुम्हाला 1,500 हप्ता मिळेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आदित्य तटकरे मॅडमने सांगितले. ठीक आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला मार्चपर्यंत 1,500 हप्ता मिळेल, पण मार्च नंतर तुम्हाला ₹21 मिळतील. ठीक आहे. अर्थसंकल्पामध्ये जेव्हा अधिवेशनामध्ये जेव्हा निर्णय होईल तेव्हा तुम्हाला ₹21 देणं चालू होईल. ठीक आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला 1,500 मिळणार आहेत. त्यामुळे कोणाला पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना पैसे येणार. फक्त एक गोष्ट तुम्ही तुमच्या साईडने करायची आहे ती म्हणजे आधार लिंक, आधार सीडिंग. तर आता मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आतापर्यंत पैसे आलेत का? मंगळवारपासून पैसे चालू झाले त्याच्यामध्ये तुम्हाला किती पैसे आले? तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलते? नसतील आले तर तुम्ही नाही आले म्हणून सांगा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलता सांगा. ठीक आहे. नक्की कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.